ध्यानविद्या ही तशी भारताची जगाला फार मोठी देणगी आहे असं म्हणता येईल. कारण मानवी आरोग्यावर ध्यानाचा जो चांगला परिणाम होतो तो तर आता शास्त्रीय सत्य म्हणून जगभर स्वीकारला गेला आहे. पण तरी देखील भारतातल्या आणि परदेशातल्या लोकांमध्ये ध्यानविद्येविषयी बरेच गैरसमज आहेत असं मला माझ्या गेल्या 30 वर्षांच्या अनुभवावरून लक्षात आलं आहे. काहींना ध्यान ही जबरदस्तीने किंवा ओढून ताणून करायची एकाग्रता वाटते, तर काही जणांना ते खूप कठीण वाटतं. त्यामुळे या क्षेत्राच्या ते वाटेलाच जात नाही. ध्यान हे फक्त काही निवडक लोकांसाठीच आहे असाही काही जणांचा गैरसमज असतो. तसंच ध्यान हे सर्व रोगांवरचा एकमेव रामबाण उपाय आहे असाही काही जणांचा गैरसमज असतो. वास्तविक पाहता ध्यान ही एक अतिशय साधी, सुलभ अशी नैसर्गिक सहजावस्था आहे. फक्त या अवस्थेचा आपल्याला विसर पडला आहे इतकंच. ही नैसर्गिक सहजावस्था परत प्राप्त करून घ्यायची असेल तर प्रथम आपल्या जीवनातल्या सगळ्या अनैसर्गिक आणि असहज गोष्टी करणं आपल्याला थांबवायला हवं हे तर उघडच आहे. मग त्यासाठी आपण कधी, कुठे आणि कसे कृत्रिम वागतो आणि बोलतो हे जाणून घ्यायला हवं आणि तसं करणं थांबवायलाही हवं. नंतर मग आपल्याकडे आणि आपल्या आजूबाजूच्या विश्वाकडे मैत्रीच्या भूमिकेतून पाहायला शिकायला हवं. योगासनांच्या साहाय्याने आपण आपल्या शरीराशी अशी मैत्री करू शकतो. पण त्यासाठी योगासनं करताना ती आपल्याला जमतील तशी, झेपतील तेवढीच आणि तीही जाणीवपूर्वक आणि सहजतेने, कुठली जबरदस्ती न करता करायला हवीत. असं केलं की हळूहळू आपल्या शरीराशी मैत्री व्हायला लागते आणि मग आपलं शरीरच आपल्याला ध्यानाभ्यासात सहाय्य करायला लागतं. आपल्या मनातल्या विचारांशी देखील अशी मैत्री करता येते. मैत्रीच्या भावनेने आपल्या विचारांचा छान अभ्यास करता येतो. म्हणजे मनात उमटणारे सर्व प्रकारचे विचार त्यांना कुठलीही व्यक्तिगत प्रतिक्रिया न देता जर जाणायला आणि स्वीकारायला शिकलं तर काही काळानंतर मनाशी आपली मैत्री होत जाते. मग ध्यानाभ्यासामध्ये मनाचंही सहाय्य मिळायला लागतं आणि आपलं ध्यान अधिक प्रभावी होत जातं. भगवान पतंजलींनी तसं म्हणलं आहे की निर्विचारतेमध्ये प्रावीण्य मिळवल्यानंतरच साधकाला खरा अध्यात्म प्रसाद मिळतो. म्हणूनच ध्यान करताना मनाची निर्विचारता साधायची असते. खरं तर गाढ स्वप्नविरहित झोपेत देखील अशी निर्विचारता साधली जाऊ शकते. पण झोपेतली निर्विचारता आणि ध्यानातली निर्विचारता यामध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो. ध्यानातल्या निर्विचारतेत एक प्रकारची सहजता असते, जागृती असते आणि निर्विचार स्थितीची सहज स्फूर्त जाणीवही त्यात अंतर्भूत असते. अर्थात आपल्या मनाच्या पोटात शिरूनच आपल्याला ही निर्विचारता प्राप्त करून घ्यावी लागते. एवढं मात्र निश्चित आहे की आपल्या मनाशी भांडण करून किंवा मनात येणारे विचार दडपून टाकून किंवा वाईट विचारांना नुसतं टाळून काहीही साध्य होत नाही. वेळेचा अपव्यय मात्र होतो. पण ध्यानाचा अभ्यास करता करता जेव्हा अशी जागृत निर्विचारता प्राप्त होते आणि ती चांगली स्थिरावते तेव्हा आपल्या स्वभावाची, स्वरूपाची आपल्याला प्रचिती येते आणि त्यातूनच खरी स्वस्थता लाभते. तशी ती आपल्या सर्वांना लाभावी हीच माझी हार्दिक सदिच्छा.